विरोधी पक्षनेतेपदावरून संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून महायुती सरकारवर निशाणा साधलाय। भाजप नेते लोढांनी काल सर्वच राजकीय पक्ष फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात असा दावा केला होता। हाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेसह महायुतीतल्या सर्वच पक्षांना टोला लगावला। शिवाय उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला अॅनाकोंडाची उपमा दिली आणि शिवसेना राष्ट्रवादीला इशाराही दिला। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। महायुतीतही प्रवेश होत आहेत पण त्या प्रवेशांवरून नाराजी नाट्य दिसते कारण एकमेकांचेच प्रवेश घेतले जात आहेत आणि आता मी जो मागे एक शब्द वापरला होता अॅनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय हा अॅनाकोंडा आता थांबणार नाही। तर देवाभाऊ सर्वच राजकीय पक्ष चालवतात या लोढांच्या वक्तव्यावर त्यांचे सहकारी पक्ष शिवसेनेने आता प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री शंभूराज देसाईंनी तर दुबळ्या भाजपला शिंदेंनी बळ दिलं अशी आठवण करून दिली। मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22 ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली। आम्ही शिवसेना भाजपची युती भक्कम करायची म्हणून आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो। त्यामुळे याही गोष्टीचा मंगलप्रभात लोढांनी निश्चितपणे या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे। राज्यातील नगरपालिका निवडणुकांवरून एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता हिवाळी अधिवेशन